नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. सोलापूरच्या तरुणाकडे आढळली अल कायदा संबंधित कागदपत्र. पुण्याच्या पथकाची मोठी कारवाई. तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बायकाळामध्ये माती चिखल खाली दबल्याने 2 जणांचा मृत्यू. हृदयद्रावक घटनेने व्यक्त होते हळहळ. बीडमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी गेम करणार. काका पुतण्यांचे पक्ष एकत्र येणार असल्याची माहिती. नाशिकमधील मालेगावमध्ये नकली नोटा पसरल्याचा संशय. पोलिसांनी लाखोंच्या नकली नोटांचा साठा पकडला. मुंबईत सापडलेल्या त्या बेवारस बॅग बाबतचा सस्पेन्स कायम. तपासणी झाल्यानंतर समोर येणार सत्य. सोलापूरमध्ये दहशतविरोधी पक्षाची मोठी कारवाई. दिल्ली स्फोटाशी कनेक्शन आहे का हे तपासण्याचा पथकाचा प्रयत्न. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पथकाने ही कारवाई सोलापूर इथं केली आहे. तपास कामासाठी या पथकाची टीम अनेक दिवसांपासून सोलापूरमध्ये होती. तपासादरम्यान त्यांनी सोलापूरचा IT इंजिनियर जुबेर हंगरकेकरला अटक केली. दिल्ली बॉम्बस्फोटाशी संबंधित चौकशी करण्यासाठी जुबेरला ताब्यात घेण्यात आलंय. तसंच जुबेरच्या आणखी एका IT इंजिनियर मित्राला ATS ने ताब्यात घेतले. तो देखील सोलापूरचाच आहे. जुबेरकडे असलेले अल कायदा संबंधित साहित्य, कागदपत्र आणि संपर्क क्रमांकाबाबतचा डेटा पथकाने जप्त केलाय. सोलापूरमध्ये जुबेरने अनेकांशी संपर्क साधला. त्या सर्वांची या पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे. जुबेर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्लीमध्ये अलीकडेच मोठा स्फोट झाला होता. त्या अनुषंगाने या प्रकरणाचा ATS तपास करत आहे. सोलापूरमध्ये ATS ची कारवाई सुरू असतानाच दिल्लीमध्ये स्फोट झाला. त्यामुळे पोलिसांचा जुबेरवरील संशय आणखीनच वाढलाय. बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी मुंब्रा आणि कोंढवा या ठिकाणाहून देखील जुबेर यांच्याशी संबंधित लोकांना ताब्यात घेतले. एका संघटनेने सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जुबेर मुक्कामी होता. त्यापूर्वी तो चेन्नईला जाऊन आला होता. दरम्यान या संदर्भात पोलिसांनी तपास केलाय. तपासासंदर्भात पोलिसांकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. जुबेर हा सोलापूरचा आहे. त्याचं शिक्षण तिथं झालं असून नोकरीच्या निमित्ताने तो साधारण 7 वर्षांपासून पुण्यातील कोंढवा येथे राहतो. अल कायद्याशी संबंध असल्याचा संशयातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भायखळामध्ये हबीब मेन्शनमध्ये दुर्घटना. 2 ठार 5 जखमी. भायखळातील हबीब मेन्शन येथे पायाभरणी आणि डिगारीच्या कामादरम्यान दुर्घटना घडली आहे. माती आणि चिखल कोसळून घडलेल्या या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झालाय. तर यात 5 जण जखमी झाले असून या 5 जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. राहुल आणि राजू अशी मृतांची नावं असून अनुक्रमे 30 आणि 28 अशी त्यांची वय आहे. मालेगावात पुन्हा नकली नोटांचा सुळसुळाट. लाखोंच्या नोटा पोलिसांनी केल्या हस्तगत. शहरातील तांबाकाटा परिसरात 5.5 लाखांच्या नकली नोटा पोलिसांकडून हस्तगत करण्यात आल्यात. 2 संशयितांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी 10 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आज शहरातील किल्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा 5.5 लाखांच्या नकली नोटा हस्तगत करण्यात आल्यात. या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली असून या संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक तेजवीर सिंग संधू यांनी दिली आहे. मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये आम्हाला आज सकाळी हे इन्फॉर्मेशन भेटली होती की 2 इसम काही नकली नोट सोबत मालेगावात मध्ये फिरत आहेत. आम्ही तात्काळ एक विशेष पथक बनवून त्यांना पकडण्यासाठी एक सापळा रचला आणि हे 2 इसम पकडले तांबाकाटा येथे. त्यांच्याकडून आम्हाला 5,56,500 रुपयाचे नकली नोट हस्तगत आम्ही केले आहेत. सर वो आरोपी कौन है और या घटनेमध्ये आम्ही 2 लोक पकडले आहेत. त्यांचे नाव धनराज नारायण धोटे आणि राहुल कृष्णराव आंबटकर आहेत. दोघे जण वर्धा येथे स्थायिक आहेत. यापूर्वी एक तालुका पोलीस स्टेशनला आतापर्यंत आम्ही दोघे इन्सिडेंटमध्ये काही सिमिलॅरिटी बघितली नाही. पुढची इन्व्हेस्टिगेशन दोघे गुन्ह्यांमध्ये चालू आहेत. जर आम्हाला काही लिंक भेटला जे की दोन्ही गुन्ह्यामध्ये समांतर आहेत तर आम्ही त्यांच्यावर वर्कआउट करू. एक मिनिट थांबवते. बीडच्या आंबेजोगाईत 2 राष्ट्रवादी एकत्रित येणार. आघाडीच्या माध्यमातून लढवणार निवडणूक. बीडच्या आंबेजोगाईमध्ये भाजपच्या विरोधात टक्कर देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी अनोखा खेळ करतायत. नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे दोन्ही पक्ष एकत्रित येणार आहेत. या दोन्ही पक्षांचे नेते मिळून आघाडी स्थापन करणार असून या आघाडीच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली आहे. काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार या दोघांचे पक्ष आघाडीच्या माध्यमातून का होईना एकत्र येत असल्याचं जोरदार चर्चा सुरू आहे. या अनोख्या समीकरणांच्या माध्यमातून निवडणूक कशी पुढे सरकणार हे बघणं चांगलंच रंजक ठरणार आहे. मुंबईत मेट्रो स्टेशनवर सापडली बेवारस बॅग. BDDS पथकाची तपासणी सुरू. दिल्लीतील बॉम्ब ब्लास्ट नंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. पोलीस तपास करत असताना अंधेरीच्या गुंदावली मेट्रो स्टेशनवर एक काळी बेवारस बॅग सापडली.
दुपारी 2च्या सुमारास पहिल्या मजल्यावर ही बॅग दिसली। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून यानंतर पोलिसांनी तात्काळ BDDS पथकाला बोलवलं। या बॅगमध्ये काय आहे याची तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे।